आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते सर्व 10वी आणि 12वी पास झालेले विद्यार्थी त्यांचे पालक आपण या ठिकाणी जे 10वी 12वी पास झाले त्यांचा गुणगौरव करण्यासाठी उपस्थित आहोत. म्हणून सर्वप्रथम सर्वांनी टाळा वाजवून जे 10वी 12वीचे मुलं पास होईल त्यांना सर्वांना अभिनंदन करायचं, शुभेच्छा द्यायचे. मजा समजावी. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की 10वी नंतर माझी मजा आहे, परंतु खरा जीवनाचा कस इथून सुरू होतोय. 10वी पर्यंत तर सगळेच येतात, परंतु ते जे आपल्याला स्वप्न दाखवलं जातं की फक्त 10वी पर्यंत चांगला अभ्यास कर, नंतर तुला चांगले दिवस येतील, परंतु खरे दिवस 10वी नंतर सुरुवात होतात. तिथून आपल्याला आपलं करिअर निवडायचं असतं, कुठल्या दिशेला आपल्याला जायचंय हे ठरवावं लागतं. आणि त्यासाठी आपल्याला आपले पालक असतील, आपले शिक्षक असतील किंवा आपले मित्रगण नातेवाईक हे मदत करत असतात ज्याच्या त्याच्या परीने. परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा असतो की आपण आपल्याला काय करायचंय. तर त्या ठिकाणी बरेच जण आपापल्या आर्थिक ओळखीनुसार कोणी डॉक्टर लाईन निवडतो, कोणी इंजिनियर लाईनला जातं, कोणी 11वी 12वी, कोणी सायन्स, कोणी कॉमर्स, कोणी आर्ट्स, असे वेगवेगळे सब्जेक्ट निवडतात आणि आपल्याला पुढचं आपलं मार्गक्रमण करतात. साहेबांनी मग अशी सांगितलं डॉक्टर साहेबांनी की आपण असतो, त्यामुळे आपण ते शिक्षण घेत असताना त्याचा आपण आतापासूनच त्या दृष्टीने अभ्यास केला. स्पर्धात्मक युग आहे, आपल्याला सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते. काही लोकांची इच्छा झाली असेल की मला मेडिकलला जायचंय, परंतु तेवढे पडले नाही, किंवा जर आपण त्या चांगल्या मेडिकल नंबर नाही लागला किंवा तेवढे फीज आपण भरू नाही शकलो तर आपल्याला पर्यायाने दुसरा मार्ग निवडावा लागतो. तर आपण खचून न जाता आपल्या कुटुंबाच्या ऐपतीप्रमाणे किंवा आपल्या कॅपॅसिटी स्वतःच्या आपल्याला माहिती मी काय करू शकतो त्याप्रमाणे आपण निर्णय घ्या आणि क्षेत्रात जाणार त्या क्षेत्रात तुम्ही काय चांगलं करू शकतात यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करा. जर आपण असं म्हणलं माझ्याकडनं होणार नाही की मी करू शकत नाही, तर मग तिथंच आपला पराभव झालेला असतो. पण जर आपण ठरवलं की मी त्या कशाचं करायचं, तर आजकाल सगळ्यांना माहिती मोबाईल सर्वांच्या हातात आहे. मोबाईल मध्ये आपल्याला न कळत 8-10 तास वेळ वाया जातो दररोज. तर तेवढा जर आपण त्यातला 1-2 तास पाहिलं तर ठीक आहे, परंतु इतर वेळेस जर आपण अभ्यासात त्याचा वापरला तर नक्की त्याचा उपयोग होईल आणि इतर मुलांच्या तुम्ही पुढे जाऊ शकतात. कारण प्रत्येकाला ती ऍडिक्शन झालेली आहे आजकाल मोबाईल. तर आपण कृपया करून सर्वांनी मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करा. जास्तीत जास्त आपण अभ्यासक्रम वाचून याच्याकडे लक्ष द्या, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि एखाद्याला समोर ठेवा की हा परीक्षा पास होऊ शकतो आपल्या परिसरातला मुलगा किंवा आपल्या ट्रेनिंग सेंटर. पूर्ण करायचं, फक्त आई वडिलांना खुश करण्यासाठी मी एमपीएससीचा अभ्यास करतोय हे नाही ठेवलं. मला करायचं मी करणार आणि करणारच. तर या गोष्टीवर लक्ष ठेवून आपण अभ्यास कसा केला की वेळेला वाया नव्हता. जास्तीत जास्त ग्रुप डिस्कशन आमचे प्रत्येक दिवसभरात जो अभ्यास केला जायचा त्यानंतर 1 तास रात्री आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो सर्व मित्रांसोबत. त्याच्यातून प्रत्येकाला काय अडचण असेल किंवा ग्रुप डिस्कशन मध्ये काही गोष्टी जास्त समजतात किंवा काही शॉर्टकट तयार केल्या. म्हणजे त्यावेळी जेव्हा आम्ही अभ्यास करायचो तेव्हा एक प्रश्न फिक्स असायचा की आमच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, तर त्याच्यात 4 ऑप्शन नेहमी असायचे.